सर्व खेळाडूंना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. पहिली मॅच होती मराठा वॉरियर्स वर्सेस 9 कॅरेट गोल्ड. यातील मॅन ऑफ द मॅच होता. जोरदार टाळ्यांनी याचं स्वागत करायचं आहे. प्रदीप कदम पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. प्रदीप कदम जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. सर्व प्लेयर्सने असं गोल उभं राहायचं आहे समोर. मॅन ऑफ द मॅच दिली जात आहे. प्रथम मॅचचं मॅन ऑफ द मॅच भेटत आहे प्रदीप कदम यांना. जोरदार टाळ्या याच्यासाठी. द्वितीय मॅचचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द मॅच आहे 9 कॅरेट गोल्ड वर्सेस सुपर स्ट्रायकर्स यांची मॅच होती आणि मॅन ऑफ द मॅच आहे मिलिंद शिंदे. याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. मिलिंद शिंदेसाठी सुंदर असं प्रदर्शन होतं. मिलिंद शिंदे जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं सर्व प्लेयर्सचं. यानंतरचा सामना होता राजमुद्रा वर्सेस स्टार स्ट्रायकर्स आणि मॅन ऑफ द मॅच होता आझाद. खूप सुंदर प्रदर्शन होतं आझादचं सर्व मॅचेस मध्ये. यानंतर पुन्हा एकदा सामना होता स्टार स्ट्रायकर्स आणि वोल्फ पॅक. याचा मॅन ऑफ द मॅच होता पुन्हा एकदा आझादसाठी जोरदार टाळ्या वाहून द्या. पुन्हा एकदा आझाद दुसरा मॅन ऑफ द मॅच. लागोपाठ दुसरा मॅन ऑफ द मॅच. यानंतर पुढील सामना होता कोकण एक्सप्रेस वर्सेस स्टार स्ट्रायकर्स. कोकण एक्सप्रेस स्टार स्ट्रायकर्स याचा प्लेअर ऑफ द मॅच होता सचिन खामकर. जोरदार टाळ्या सचिन खामकर साठी. सचिन खामकर टाळ्यांची कमी आहे. जोरदार टाळ्या होऊन देत सचिन खामकर याच्यासाठी. यानंतरचा सामना होता शालिनी एंटरप्राइजेस वर्सेस 9 कॅरेट गोल्ड आणि प्लेअर ऑफ द मॅच होते ओम खामकर. जोरदार टाळ्या ओम खामकर साठी. ओम खामकर प्रत्येक वेळी पारितोषिक घेऊन जात असतात ते. यानंतरचा सामना होता ओल्ड फॅक वर्सेस राजमुद्रा आणि त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच गणेश शिंदे. सुपर स्ट्रायकर्स वर्सेस मराठा वॉरियर्स. सुंदर असा सामना झाला होता हा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आहे महेश कामकर. जोरदार टाळ्या महेश कामकर साठी. 4 विकेट घेतले होते यांनी. पुढील मॅच होती मराठा वॉरियर्स वर्सेस शालिनी एंटरप्राइजेस मिलिंद म्हात्रे यांची टीम. यातील प्लेअर ऑफ द मॅच आहेत प्रवीण कदम अब्सेंट आहेत. त्यांचे भाऊ ट्रॉफी घेताना. यानंतर कोकण एक्सप्रेस आणि ओल्फपॅक याचा प्लेअर ऑफ द मॅच होता निलेश वाघ. जोरदार टाळ्या निलेश वाघ साठी. सुंदर असे बॅटिंगचं प्रदर्शन केलेलं आहे निलेश वाघनी. जोरदार टाळ्या याच्यासाठी. यानंतरचा सामना सुपर स्ट्रायकर्स वर्सेस शालिनी एंटरप्राइजेस आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहेत अमर घोडके. यानंतर राजमुद्रा आणि कोकण एक्सप्रेस या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आहे जय शिंदे. जोरदार टाळ्या जय शिंदे साठी.
जयेश शिंदेसाठी जोरदार टाळ्या. यानंतर पुढील सामना होता कोकण एक्सप्रेस वर्सेस 9 कॅरेट गोल्ड. 9 कॅरेट गोल्ड यांचा यातील प्लेअर ऑफ द मॅच आहे पुन्हा एकदा प्रदीप कदम. जोरदार टाळ्या प्रदीपसाठी. दुसरं मॅन ऑफ द मॅच. यानंतरचे सामने होते सुपर स्ट्रायकर्स. सेमीफायनलचा सामना होता हा सुपर स्ट्रायकर्स वर्सेस स्टार स्ट्रायकर्स. आणि या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच आहेत सचिन खामकर. पुन्हा एकदा दुसरा मॅन ऑफ द मॅच सचिन खामकर साठी. जोरदार टाळ्या सचिन खामकर साठी सुद्धा. यानंतर फायनलचा जो सामना तुम्ही आता पाहिलात त्यातील स्टार स्ट्रायकर्स आणि 9 कॅरेट गोल्ड या दोन संघामध्ये सामना झाला होता. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ दी मॅच प्लेअर प्रसाद आंगणे. जोरदार टाळ्या प्रसाद आंगणेसाठी. मॅन ऑफ द मॅच म्हणून प्रसाद आंगणे. यानंतर पारितोषिक वितरण होईल. बेस्ट बॅट्समन साठी 3 पारितोषिक असतील. तिसरा आहे ओम खामकर. 4 इनिंग 82 रन. जोरदार टाळा. बेस्ट बॅट्समन तिसरा. सेकंड आहे केदार भोसतेकर. 113 धावा. आणि फर्स्ट आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द डे आझाद. या बेस्ट बॅट्समनच्या ट्रॉफ्या विद्यानंद खरात यांनी स्पॉन्सर केल्या होत्या. त्याबद्दल विद्यानंद खरात यांचे भरपूर आभार. बेस्ट बॉलर घेतो आपण. थर्ड आहे महेश खामकर. 4 इनिंग 5 विकेट. महेश खामकर तिसरा. जोरदार टाळा महेश खामकर साठी. सेकंड आहे सेकंड बेस्ट बॉलर जेसीसी. आपला जेसीसीचा जुना बॉलर लिजेंड प्रदीप कदम. 5 मॅच 6 विकेट आणि इकॉनॉमी 4.6. आणि नंबर 1 येळकोट निखिलेश सकट. 5 मॅच 8 विकेट. फिल्डर पण आहेत. बेस्ट फिल्डरचे पण 3 प्राइज देणार आहे आपण. प्रकाश पवार यांनी स्पॉन्सर केले होते. प्रकाश पवार, अजित लाखन, प्रणय आंगणे आणि विनोद जांभळे यांनी स्पॉन्सर केले होते. बेस्ट फिल्डर तिसरा आहे निलेश तुपे. 4 मॅच 5 डिसमिसल. तीन बेस्ट फिल्डर साठी सुद्धा पारितोषिक ठेवलेले आहेत. खूप सारे पारितोषिक होती. निलेश तुपे होते. निलेश तुपे ऍबसेंट आहेत. यानंतर अभिजित गायकवाड दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अभिजित गायकवाड जोरदार टाळ्या होऊन देत. 6 डिसमिसल होते आणि 4 कॅचेस. आणि यानंतर पहिलं पारितोषिक आहे 8 डिसमिसल आहेत आणि कॅचेस 6 आहेत असे आपले प्रकाश पवार. कंटिन्यूस डाय मारत असतात ते. प्रथम पारितोषिक आहेत प्रकाश पवार यांना. यानंतर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर हे खूप त्याच्यासाठी तिघा जणांचे नावं आहेत. तिसरा आहे प्रदीप कदम तिसरा आहे. 15.33 असे हे होते.
सचिन खामकर दुसरा आहे 17.17 आणि हा MVP गेलेला आहे आझाद याला 19.73. जोरदार टाळ्या आझादसाठी. यानंतर कॅप्टनना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. चार कॅप्टन्सना सन्मान चिन्ह भेटणार आहे. चौथा आहे अजित लाखन. अजित लाखन यांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. जितू परब. यानंतर निलेश तुपे दुसरे कॅप्टन, तिसरे कॅप्टन होते हे. यानंतर मिलिंद म्हात्रे. निलेश म्हात्रे यांनी पारितोषिक स्वीकारायचं आहे. मिलिंद म्हात्रे यांचं. यानंतर अमर वायकर. अमर वायकर कर्णधार होते. अमर वायकर. सचिन ट्रॉफीज द्यायचे आहेत जाऊन. यानंतर सेमीफायनलचा सामना होता. अजित लाखन कर्णधार होते. अजित लाखन. जोरदार टाळ्या. सेमीफायनलचा सामना शरद पाटील. सेमीफायनलचा मुकाबला. याचे कॅप्टन. यानंतर एक अवॉर्ड ठेवला होता प्रकाश पवार यांनी सरप्राईज अवॉर्ड करून. सरप्राईज अवॉर्ड करून ठेवला होता. प्रकाश पवार यांनी ठेवला होता. हा अवॉर्ड देण्यासाठी संतोष जाधव यांनी पुढे यायचं आहे. सरप्राईज अवॉर्ड डिक्लेअर करत आहेत प्रकाश पवार. सनी जाधव. जोरदार टाळ्या सनी जाधव साठी. सरप्राईज अवॉर्ड. प्रकाश पवार यांचा आभार. हे असे वेगवेगळे अवॉर्ड ठेवत असतात यांच्यासाठी. यानंतर फेअर प्ले अवॉर्ड. हा सुद्धा महत्वाचा अवॉर्ड आहे. हा अवॉर्ड देण्यासाठी मिलिंद शिंदे यांनी पुढे यायचं आहे. फेअर प्ले अवॉर्ड चिठी ओपन करत आहेत निलेश वाघ. अरे वा, जोरदार टाळ्या निलेश वाघ साठी. फेअर प्ले अवॉर्ड. यानंतर सेमीफायनलचे सर्व प्लेयर्स यायचे आहेत. रनर अप प्लेयर्सनी यायचं आहे एक एक करून. मी नावं घेतो.
आझाद लवकर लवकर द्यायचे आहेत. प्रशांत मात्रे कृपया ट्रॉफीज द्यायचे आहेत. आझाद यानंतर चंद्रशेखर शिंदे जोरदार टाळ्या होऊ देत. रनरअप प्लेयर्स आहे ते निखिलेश सकट लगेच यायचं आहे. प्रकाश पवार यानंतर सचिन खामकर त्यानंतर शाबा जोरदार टाळ्या होत आहेत. रनरअप संघ होता शाबासाठी जोरदार टाळ्या. यानंतर तन्मय वेताळ जोरदार टाळ्या तन्मय वेताळसाठी सुद्धा. यानंतर कॅप्टनची ट्रॉफी सचिन यांनी द्यायची आहे आणि रनरअपचा कॅप्टन होता संदीप शिंदे. सुंदर अशी ट्रॉफी संदीप शिंदे यांच्यासाठी. श्रीयुत महादेव शिंदे यांनी आपल्याला स्पॉन्सर केली होती. घरी चालल्या ट्रॉफी घरी चालल्या त्यामुळे जोरदार टाळ्या. हुर्रे! आणि 2222 कॅश प्राइज सुद्धा आहे संदीप शिंदे यांना. खूप सुंदर ट्रॉफी. कॅश प्राइज सुद्धा देण्यात येत आहे. त्यानंतर विनिंग टीमनी यायचं आहे. विनिंग टीमनी थोडं पुढे येऊन ट्रॉफी घ्यायची आहे. कृपया थोडं पुढे येऊन ट्रॉफी घ्यायची आणि हा कॅश प्राइज गुगल पेच्या माध्यमातून देण्यात येत आहे संदीप यांना. यानंतर विनिंग टीम एकेकाने ट्रॉफीज घेण्यासाठी यायचं आहे. विनिंग टीम होती 9 कॅरेट गोल्ड. यातील सर्व प्लेयर्सनी यायचं आहे. अभिजित गायकवाड प्रथम. अनिल सावंत, अभिजित गायकवाड, हरीश कांबळी, निलेश म्हात्रे, ओम खामकर, यानंतर प्रसाद आंगणे, सुहास जांजुर्णे. सर्व स्पॉन्सर्सचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. तसेच सचिन भोसले यांचे विशेष आभार. सुहास जांजुर्णे एक प्लेअर बाकी आहे. सचिन भोसले यांचे विशेष आभार. यांनी आम्हाला सर्व टीचर्स स्पॉन्सर केलेले आहेत आणि ट्रॉफी चकचकती ट्रॉफी घेण्यासाठी मी आमंत्रित करतो प्रदीप कदम यांना. कॅप्टन 9 कॅरेट गोल्डचे कॅप्टन प्रदीप कदम यांची ट्रॉफी घ्यायची आहे. चकचकती ट्रॉफी. सचिन भोसले यांचा विशेष आभार मानतो मी. त्यांनी आपल्याला बहुमूल्य असा प्रतिसाद याच्यासोबत दिलेला आहे. स्पॉन्सरशिप केलेली आहे. कॅश प्राइजही मिळत आहे प्रदीप कदम यांना. सर्व आयोजकांचे तसेच स्पॉन्सर्सचे मनपूर्वक आभार. सुंदर असं आयोजन केलं होतं. खूप सुंदर असं आयोजन होतं सामन्याचं. सर्व आयोजकांचे आभार आणि सर्व स्पॉन्सरचे आभार. यानंतर फोटो सेशन होईल.